कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. प्रथम भाऊंचं या ठिकाणी आगमन आपण पाहतो. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं स्वागत सन्मान या दोन्ही गोष्टी पाहतोय. जबेत मॅचच्या दिशेने दिगाटी खास तयारी करून ते सुद्धा आले असतील. ज्यावेळेला मोठ्या स्पर्धेत उतरतो आपलं बेस्ट द्यावं लागतं आणि आपल्या गावचे बेस्ट 11 असतात ते मैदानात उतरावे लागतात. दिगाटीने ते केलं असेल, करंजाडीने सुद्धा तेच केलं असेल. परंतु आता पाहायचं आहे या मॅच मध्ये कोण जिंकणार. 5 ओव्हरमध्ये जो चांगला खेळणार तो जिंकणार आहे. तुम्हाला बॅटिंग करायची आहे, फिल्डिंग करायची आहे, बॉलिंग करायची आणि या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जो चांगला खेळणार आहे तो जिंकणार आहे. नक्की चंदू सर, आज तुम्ही समालोचन करतात पण व्यासपीठावर उपस्थित प्रथम दादा आणि सर तुमचे खूप जवळचे संबंध पाहायला मिळतात. नक्की सातत्याने तुम्ही आपण पाहतोय चांगल्या दक्षतेखाली आहात. अगदी दोघांचं देखील पुन्हा एक बार आपलं हार्दिक स्वागत असेल चंदू सर आणि प्रथम दादा तुमचं देखील. विकेट येताना पाहायला मिळते. या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु त्या प्रयत्नात विकेट आली आहे. धक्का बसतो या ठिकाणी दिगाटी संघाला पहिला, परंतु यातून सावरावं लागेल. विकेट तो या गाजा माझ्या जोरात क्रिकेटपट्टू खेळती जो मात मारती चौकार षटकार प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर प्रीतम दादा म्हात्रे चषक. पहिली विकेट आलेली आहे, परंतु विकेट गेली म्हणून हार मानायची नाही. नवीन जो जातो ना त्यांनी खचायचं नसतं, ही संधी असते. आता आली तुझी बारी आली, स्वतःला सांगायचं असतं आणि खेळायचं असतं आणि तसंच या ठिकाणी खेळावं लागणार आहे. परंतु गोलंदाज जयचं कौतुक करावं लागेल. त्यांनी घेतलेली विकेट त्यांना आत्मविश्वास देऊन जाईल, संघाला आत्मविश्वास देऊन जाईल. कारण डावाच्या सुरुवातीला ज्या वेळेला तुम्हाला यश मिळतं ना ते मात्र नक्कीच तुम्हाला वाखाणण्याजोगतं असतं, तुमच्या अख्ख्या संघाला एनर्जी देणारं असतं. गावचं क्रिकेट आपण पाहतोय. बेंडकळ गावामध्ये आज प्रीतम दादांच्या नावाने स्पर्धा पाहायला मिळते आणि या स्पर्धेची चर्चा देखील सर्व दूरपर्यंत पाहायला मिळते. तालुका उरण, आता मात्र उरण खूप बदललाय. उरणला ट्रेन आली. या वेळेला वेगवान चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, धाव नाही मिळणार आहे. मिडॉनला मारलाय हा फटका, परंतु तिकडे फिल्डर आहेत, रन नाही मिळणार आहे. उरणला ट्रेन पोहोचलेली आहे. उरणचे रस्ते देखील आता खूप चांगले झाले. आजपासून 5-6-7 वर्षापूर्वी मागे गेलात तर तुम्हाला पनवेलला किंवा जर जायचं असेल बेलापूरला तर 2-2 तास सुद्धा तुम्ही घालवलेले आहेत. परंतु आज उरण अगदी चकाचक. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावर हवाई यात्रा बॉलला करायला लावली होती खरी, परंतु आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. विकेट नंबर 2 पहिल्याच षटकात. तीन धावा धाव फलकावर असताना 2 विकेट आलेले आहेत. थोडासा दबाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. गुरुनाथ जाताना पाहायला मिळत आहेत. गुरु एक जबरदस्त खेळाडू आहेत. आम्ही त्यांना CHA CB या दोन्ही स्पर्धांमध्ये खेळताना या अगोदर देखील पाहिलेलं आहे आणि तेच मैदानात गेलेत, परंतु धावा 3 झालेल्या आहेत. आता कमबॅक इकडे करावं लागेल बॅटिंग टीमला. 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत. उरण काना मात्रा हुकार वेलांटी काही नसणार उरण आणि उरण तालुका, परंतु उरणची लोक सुद्धा तशीच आहेत. जसं नाव आहे ना उरण, तसंच उरणची लोक सुद्धा तेवढीच सरळ आहेत. परंतु जर का कोणी त्यांच्या वाटेला गेलं तर त्यांना सोडणार देखील नाहीत, अशी सुद्धा उरणची लोक आहेत. असं उरण आणि नेहमीच महाराष्ट्रामध्ये चर्चेचा तालुका आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणावर रोजगार इकडे निर्मिती झाली. स्थानिक देखील मात्र खूप मोठ्या प्रमाणावर मेहनती लोक आहेत इकडली सुद्धा. आणि आज जर पाहिलं तर उरणच्या नावाची चर्चा सर्वदूर होते, परंतु उरणच्या नावाबरोबर उरणचं क्रिकेट देखील तेवढंच जबरदस्त पाहायला मिळतं. उरणची मैदानं देखील तेवढीच चर्चेत असताना पाहायला मिळतात. आज भेंडकळ गावामध्ये आपण आहोत. जावेद मॅचच्या दिशेने जय आलेत गोलंदाजीसाठी. इकडे दबाव मात्र निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा कमी आल्यात, परंतु धावा कराव्या लागतील. धावा करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्रणय आणि गुरुनाथ पाहायला मिळतील. या दोघांना धावा कराव्या लागतील.
हार म्हणून चालायचं नाही, तुम्हाला लढायचं आहे, दावा करायचा आहे, आपण केलेली प्रॅक्टिस आठवायची आहे, आपल्या गावाचं नाव आठवायचं आहे. हो यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल मात्र टाकण्याचा प्रयत्न, तो जास्त बाहेर गेला, रिचेबल नव्हता, त्यामुळे व्हाईट बॉल कळवलाय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. टेनिस क्रिकेटमध्ये आदराने देखील या उरण तालुक्याचं नाव घेतलं जातं, तालुक्यातील खेळाडूंची नावं घेतली जातात आणि आज उरण तालुक्यातच एक भव्य दिव्य अशी स्पर्धा रंगताना पाहायला मिळालेली आहे. यावेळेला फटका खेळला जरूर आहे, परंतु पाहूयात, एक धाव तिकडे घेतलीये, दुसऱ्या धावेचा कॉल दिला खरा, परंतु थोडासा विलंब झाला होता आणि त्याचाच फायदा घेत असताना फक्त एकाच धावेवर थांबवलंय. जय गोलंदाजी करतायत खरे, परंतु आता धावा करावे लागणार आहेत. गुरुनाथ यांच्याकडे देखील चांगली क्षमता आहे, मॅच जिंकून देण्याची क्षमता असणारे खेळाडू मॅच विनर आहेत, परंतु आज आपल्या गावासाठी खेळायचं टीम थोडीशी संकटात आहे. त्याचं कारण आहे आतापर्यंत धावा जर पाहिल्या तर फक्त 5 आहेत, परंतु धावा कराव्या लागतील. पहिला डाव आहे आणि क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. एका डावात रिझल्ट नाही लागत, 2 डाव लागतात रिझल्टसाठी आणि पहिल्या डावात जरी सुरुवात चांगली नसेल झाली, आपण पाहिलं बेंडकलने ज्यावेळेला पहिल्या 4 बॉलमध्ये धावाच केल्या नव्हत्या, परंतु त्यानंतर काय बॅटिंग केली आहे बेंडकलकरांनी आणि त्यानंतर पुढचा सामनाही खिशात घातला. असंच काही करावे लागणार आहे. बिग हिट, टोलावलाय बॉल, हवाई यात्रा, गुरुनाथ यांच्या बॅट मधून निघालेला फटका जातोय सीमा रेषा पार, षटकार. एक मिनिट अंपर थांबायचंय. धन्यवाद भाई दादा, आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलात. प्रीतम दादांचे मात्र या ठिकाणी नावाचा गवगवा करणारी स्पर्धा आणि आवर्जून भाईदादा या ठिकाणी उपस्थित राहिले, या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळाले. जय म्हात्रे साहेबांचा मात्र या ठिकाणी राजकीय कारकीर्द पुढे घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत. आज जर पाहिलं तर नामवंत उद्योजक म्हणून देखील महाराष्ट्रभर ख्याती आहे या समूहाची आणि प्रीतम दादा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये घर करताना पाहायला मिळालेत आणि आज आपल्या बंधूंच्या नावाने स्पर्धा आहे, मग आवर्जून भेट देण्यासाठी या ठिकाणी भाई दादा देखील उपस्थित राहिले आणि या स्पर्धेला त्यांनी आणि त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांना आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. सुरुवातीला दबाव होता, तो दबाव आता हटवलाय. गुरुनाथच्या बॅट मधून मात्र षटकार येताना पाहायला मिळालाय आणि अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. गुरुनाथ यांनी मात्र मोठा फटका खेळलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. यावेळेला मात्र थोडस बाहेर खेचलं होतं गुरुनाथ यांना आणि तिकडे जर पाहिलं तर जय यांनी, जय चव्हाण होते, आता जय पाटील आहेत, दोन्ही जय आहेत आणि नक्कीच या ठिकाणी जय जयकार त्यांची सुरू होते कारण चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. परंतु दिघाटी देखील काही कमी नाहीये, एक महत्वाचं गाव आहे, क्रिकेट चांगलं खेळलं जातं या गावात सुद्धा. यावेळेला समोरच्या दिशेने गुरुनाथ यांच्या बॅटमधून आलेला फटका सीमारेषेच्या दिशेने जातोय खरा, अडवण्याचा प्रयत्न केलाय, कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा आणि तिकडे जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मागणी देखील केलेली आहे मैदानातील पंचांनी. रनआउट आहेत की नाही याकरता तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. या दिघाटी संघाला आम्ही पूर्वी धोंडू काका मैदानावर देखील खेळताना पाहायला मिळालंय, बरोबर ना? यस, दिघाटी विरुद्ध करंजाडे. आता कळलं की अलीकडे मॅचेस नाही होत धोंडू काकावर. यस, होतात. म्हणजे प्रत्येक विभागाची एक ओळख आहे, या परिसरामधील क्रिकेटची ओळख आहे, गावांची ओळख आहे. दिघाटी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर करंजाडे पनवेल परिसरातील अगदी वेगाने विकसित होणारं गाव करंजाडे सुद्धा आहे आणि त्यांच्या विरुद्ध दिघाटी. उरण आणि पनवेल तालुक्याच्या सीमेरेषेवर असणारे हे गाव. खेळाडू बाद आहेत. पुत्र बघा भेटून
तिकडे मात्र फिल्डर येत आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. बेंडकळ संघाची देखील एक दर्जेदार कामगिरी नेहमीच पाहायला मिळते. चांगला संघ आहे. कबड्डी असू देत, क्रिकेट असू देत, दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करणारा बेंडकळ आहे. गावाला खूप मोठी परंपरा आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ संपतोय 13 धावा धावफलकावर. 3 विकेट माघारी. प्रीतमदादा म्हात्रे यांच्या नावाची चर्चा करायला लावणारी स्पर्धा पाहायला मिळते. आणि प्रीतमदादांची चर्चा तर नेहमीच असते. जशी यावर्षी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील दादांची चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर झाली. 13 धावा धावफलकावर 3 विकेट. यावर्षी बेंडकळ चांगल्या फॉर्मात आहे. 7 नंबर तर मारलेले आहेत. आज आयोजकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गावाने असं प्रत्येकाचे नंबर्स आपल्या काही चाहत्यांकडे असतात. आम्ही दिवसाचे किती नंबर मारले, नाईटचे किती नंबर मारले, कोण चांगल्या फॉर्मात आहे, कोण चांगल्या फॉर्मात नाहीये, चर्चा होते. कुणाचा संघ 1चा 2 झाला, कुणाचे 2चे पुन्हा 1 झाले, याची चर्चा ग्रामीण क्रिकेटमध्ये सर नेहमीच होताना पाहायला मिळते. परंतु यातही एक वेगळी मजा आहे. बिग हिट टोलावलाय बॉल. काय जबरदस्त फटका या ठिकाणी खेळलाय. बॉलला पाठवलंय लांब लांब लांब, खूप लांब. जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांब मारलाय. 6. वाह, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. गुरुनाथ ठाकूर लय मध्ये येताना पाहायला मिळत आहेत. माझ्या गावची टीम संकटात आहे, मला खेळायचंय, स्वतःला ते सारखं सांगतायत. आणि आणखीन एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलाय. 19 धावा धावफलकावर. गुरुनाथ ठाकूर नाव लक्षात ठेवा. हो हो हो, यावेळेला मात्र पलटवार होताना पाहायला मिळाला. गोलंदाज जय चव्हाण आहेत. त्यांनी मात्र एक चांगला बॉल थोडासा बाहेर देखील कट केला. राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. बॉलला थोडस बाहेर कट केलं आणि तिकडे येतोय डॉट बॉल. तत्पूर्वी आपण पाहतोय व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय कोटनाका गावातील आदरणीय सन्माननीय राजेशजी यांचं शुभागमन पाहायला मिळतोय. तदनंतर आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय बोकरविडा गावातील निष्ठावंत कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. शेतकरी कामगार पक्षाचे तथा त्यांच्या अर्धांगिनी आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अगदी सरपंच म्हणून कामकाज पाहतात असे अपर्णाताई यांचे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. सन्माननीय पतिराज मनोजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय आणि इथून आपण सन्मान करतोय. प्रथमतः कोटनाका गावातील मंगेश दादांचं शुभागमन पाहतोय. त्यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय सन्मानासाठी भारत ठाकूर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मंगेश दादा कोटनाका याचा सन्मान करून घ्यायचा आहे. आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं प्रथमतः शब्दरूपानं हार्दिक स्वागत. मनोज पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत राजेंद्र पाटील आपला देखील प्रथमतः शेतकरी कामगार पक्ष व जयनमन क्रिकेट क्लब आयोजित जनतेच्या मनातील आमदार प्रीतमदादा मात्र चषकामध्ये हार्दिक स्वागत. मंगेश दादांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी होत असताना आपण पाहतोय या भारत ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण मंगेश दादा कोटनाका यांचा सन्मान या सोहळ्याप्रती केला जातोय. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपल्या मनाच्या अंतःकरणातून हार्दिक हार्दिक आभारी आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेनं. मंगेश दादांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी होत असताना यस, साईप्रीत लाईव्ह वर जेवढे प्रेक्षक जोडलेले आहेत त्या सगळ्यांचं स्वागत या मानाच्या स्पर्धेमध्ये. नवीन बॅटर दिगाटीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरून पुन्हा अँगल बनवत बाहेरच्या बाजूला काढलाय बॉल. एक मोठा फटका पहिल्याच बॉलवर खेळला. परंतु काय गोलंदाजी करताय जय चव्हाण देखील. त्यांनी केलेलं कमबॅक या ठिकाणी पाहिलं मिळालं. बॉल थोडासा खाली राहिला यावेळेला आणि इकडे 19 धावांवर धावसंख्येला थांबवलेला आहे. परंतु धावा दिगाटीला कराव्या लागतील. यावेळेला चांगला बॉल सन्मान दिलाय. पॉईंटच्या दिशेने ढकललाय. एक धाव तिकडे मिळणार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. समीकरण जर पाहिलं तर या ठिकाणी बदलेल. ओव्हर मात्र या ठिकाणी 3 संपतायत आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे 20. 4 विकेट माघारी परतल्या दिगाटी संघाच्या. परंतु 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत.
न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला, आओ द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला. दिबा पाटलांचं नाव शोभून दिसलं विमानतळाला, दिबा पाटलांचं नाव शोभून दिसलं विमानतळाला, दिबा पाटलांचं नाव शोभून दिसलं विमानतळाला, दिबा पाटलांचं नाव शोभून. मी विनंती करतोय बेडकल गावातील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सन्माननीय नरेश ठाकूर आपणास की आपण मंचकावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपली देखील उपस्थिती आदरातिथ्य आहे. जाऊया मैदानाच्या दिशेनं. ठाण्यात दिबासाहेबांचं नाव लय हाय मोठं उभारले. संघ आहे याही गावाने. चला थोडीशी घाई करायची आहे कारण बऱ्याचशा मॅचेस आहेत, 12 टीम एका दिवसामध्ये आहेत आणि आज आपल्या सगळ्यांना एक चांगला खेळ दाखवण्याची संधी मिळाली, मोठा मंच मिळालाय, स्वतःला सिद्ध करायचंय. यावेळेला हा बॉल फक्त ढकलण्याचा प्रयत्न राहिला कव्हरच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरून येत आहेत. एक धाव घेतली, दुसरीचा कॉल दिलाय अतिशय जलद गतीने. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. आता हे उर्वरित 11 चेंडू तुम्हाला धावायचंय, धावांसाठी धावायचंय. प्रत्येक बॉलवर तुम्ही षटकार चौकार नाही मारू शकत, तुम्हाला सिंगल डबल देखील घ्यावे लागणार आहेत. करंजाडेंनी दबाव निर्माण केलाय खरा, परंतु दुसऱ्या बाजूला दिगाटीला तो दबाव हटवावा लागणार आहे, धावा कराव्या लागणार आहेत. धाव फलक जर पाहिला तर आता पुढे जात असताना पाहायला मिळेल. या ठिकाणी पंचांची मागणी करण्यात आली आहे. धाव घेताना आपण शॉर्ट रन तर नाही घेतली आहे ना, त्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. हॅलो. तदनंतर आपण पाहतोय व्यासपीठावर उपस्थित माजी ग्रामपंचायत सदस्य रतन ठाकूर साहेब, त्यांच्या समवेत विश्वनाथ ठाकूर साहेब, दोघांचं देखील शब्दरूपी मनस्वी शुभ स्वागतम, सहर्ष स्वागतम.
यस 2 धावा कंप्लीट आहेत. धावफलक 2 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल धावा करायच्या दिगाटीला आणि धावा वाचवायच्यात करंजाडेला. भिंडकळच्या या नामवंत स्पर्धेमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. रिचेबल नव्हता, व्हाईट बॉल घोषित केलाय. 11 खेळाडू एकाच गावातील, गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या इज्जतीसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरणं म्हणजे ग्रामीण क्रिकेट. हे पैशासाठी नाही खेळलं जात, गावाच्या नावासाठी खेळलं जातं. आणि यावेळेला बॉल मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवला. खरा बॉल कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला, परंतु हा प्रयत्न निष्फळ ठरतो आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 षटकार. मी म्हणेल दिगाटीकरांनी आणि मोठमोठे स्ट्रोक देखील येऊ लागलेले आहेत. एका बाजूला रुपेश यांच्या बॅटमधून मोठा फटका आलाय खरा, परंतु पाहूयात 29 धावा धावफलकावर आहेत. याही वेळेला आखो टप्प्याचा बॉल पाठीमागे खेळलाय, पाठवलाय सीमा रेषा पार. चौका. प्रीतम दादांच्या नावाची चर्चा गावगावा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि दिगाटीचे रुपेश देखील सध्या चर्चेत आलेत. षटकारा पाठोपाठ चौकार त्यांनी खेळलाय. धावसंख्येला जर पाहिलं तर पुढे पाठवलंय आणि आता 33 धावा धावफलकावर आहे. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी अक्षय गायकवाड यांना आपण पाहतोय. अक्षय यांनाच कमबॅक करावं लागेल. चांगली धावसंख्या आता उभारली जाऊ लागली आहे. ओव्हर नंबर 4 आपण पाहतोय. दिगाटी या वेळेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय खरा, परंतु अतिशय जलद गतीने फिल्डर तिकडे आलेत आणि जसे आले तसा बॉल देखील तेवढ्याच गतीने पकडलाय. थ्रो केला, थोडासा जास्त वरून गेला खरा, परंतु बॅकअप चांगलं होतं आणि त्यामुळे एकच धाव तिकडे मिळणार आहे. 34 धावा धावफलकावर. काळ बदललाय तसं क्रिकेट बदललंय आणि तसं जर पाहिलं तर क्रिकेट खेळण्याचे प्रकार देखील बदललेत. ग्रामीण क्रिकेट नो डाऊट मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. अलीकडे त्याच्या जोडीला प्रीमियर लीग आल्यात, गाव चॅम्पियन आलेले आहेत. व्यावसायिक क्रिकेटचा आजही तेवढाच दर्जा आहे. तालुका क्रिकेटचा देखील शिरकाव झालाय. त्याचबरोबर व्यावसायिक गटात देखील प्रीमियर लीग सुरू झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या टेनिस क्रिकेटला चांगले दिवस आलेत, सुगीचे दिवस आलेत म्हणावं लागेल. हो, या वेळेला मात्र दांडी 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 गुल विकेट आली आहे. आवर्जून एक गोष्ट मला इकडे सांगायची आहे. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना तुम्ही मोठ्या संघाला खेळायला पाहिजे असं काही नाही. त्याचं उत्तम उदाहरण मी अमित नाईक देईल. छोट्याशा एकटघर गावातून तो आला आणि आज अख्खं जग अमित नाईकच्या नावाचा गवगवा करतंय. त्यांनी घेतलेली मेहनत करा. तुमचं गाव छोटं असलं तरी चालेल, तुमची दखल चांगले खेळल्यानंतर कोणी ना कोणी घेणारच आहे, जशी अमित नाईकची घेतली. त्यामुळे तुम्ही खेळत राहा. आणि या स्पर्धेत त्यांचा सत्कार देखील झालाय. विश्वजित ठाकूर देखील काल या ठिकाणी आले होते. उद्या प्रथमेश म्हात्रे देखील या ठिकाणी येणार आहेत. आणि बऱ्याच आवर्जून सांगावं असं वाटेल, कितीतरी मोठमोठे जिल्हे त्यांचा एक सुद्धा खेळाडू सिलेक्ट नाही झाला ISPL ला. कितीतरी राज्य त्यांचा एक सुद्धा नाही झाला, परंतु एकट्या उरण तालुक्यातून 3 खेळाडूंचं सिलेक्शन ISPL सारख्या स्पर्धेसाठी झालं होतं. आणि ही पॉवर आहे उरणच्या क्रिकेटची. अजूनही जर पाहिलं तरी या ठिकाणी एक षटक बाकी आहे.
आता तुम्ही चांगले खेळा, तुमच्यासाठी खूप काही उपलब्ध आहे, परंतु चांगले खेळा, मेहनत करा, क्रिकेट प्रामाणिकपणे खेळा, तुमच्यासाठी खूप काही आहे. 34 धावा, 1 षटक बाकी आहे. ते सन्मानाकडे बोलतोय आपण. पाहतोय व्यासपीठावर उपस्थित शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या खऱ्या अर्थानं आपण अर्धांगिनी सौभाग्यवती पाहिल्यात. तर थेट बोकरविडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आज कामकाज पाहिले जाते. असे आदरणीय सन्माननीय मनोज दादा पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय विजय ठाकूर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण मनोज पाटील साहेबांचा या सोहळ्यावरती सन्मान करून घ्यायचा आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. अगदी आपण पाहतोय निष्ठेनं आज कामकाज केले, त्यांच्या माध्यमातून अगदी शेतकरी, धारकरी आणि वारकरी यांचा खरा तर एकनिष्ठेचा पक्ष आपण पाहतोय, तो म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे हे धडाडीचे कार्यकर्ते बोकरविडा गावातील सन्माननीय मनोज पाटील साहेब. त्यांच्या समवेत आपण पाहतोय राजेंद्र पाटील देखील इथे उपस्थित आहे. त्यांच्या समवेत त्यांचा देखील सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय पुनश्च एक वार विजय ठाकूर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण राजेंद्र पाटील यांचा सन्मान करून घ्यायचा आहे. अगदी उपस्थित अतिथी मान्यवरांचा सन्मान या सोहळ्यावरती आपण पाहतोय आणि उपस्थित मान्यवरांचा पुनश्च एक वार शब्द सुमनाने मी हार्दिक स्वागत करतोय. शेतकरी कामगार पक्ष भेंडकल व जय हनुमान क्रिकेट क्लब आयोजित जनतेच्या मनातील दमदार आमदार डॅशिंग व्यक्तिमत्व प्रीतम दादा मात्र चषकामध्ये सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मोठा फटका आलाय, गरज आहे टीमला मोठ्या फटक्यांची. ती वेळ आहे ज्या वेळेला मोठे फटके खेळायचे आणि षटकार तर आलाय आणि तो देखील रुपेश एका बाजूने केला लढवलाय. 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय आणि एकंदरीत 20 धावांवर खेळत्या टीमची धावसंख्या 40 झालेली आहे. 51 धावसंख्येच्या दिशेने म्हणजे येणारे 4 बॉल हे खूप निर्णायक असणार आहेत. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत, श्रवण जरूर पाहायला मिळत आहेत, परंतु फलंदाजीसाठी ज्या रुपेश यांनी 20 धावा केलेल्या आहेत तेच बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक, बिग हिट, आणखीन एक बॉल टोलावलाय खरा, परंतु तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने जाताना पाहायला मिळेल. आणखीन एक विकेट. रुपेश एक्केचाळीस धावा धावफलकावर आहेत. हे षटक एक षटकार जरूर आला, परंतु कमबॅक केलंय गोलंदाज श्रावण यांनी.
परंतु पाहूयात या डावाचा शेवट कसा होतोय तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. या वेळेला फटका, याही वेळेला मोठा फटका नाही आलाय, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली आहे. जोपर्यंत फिल्डर येतील दुसऱ्या धावेसाठीचा कॉल देखील दिला गेलेला आहे आणि त्या प्रयत्नात या ठिकाणी रनआउटची विकेट आली आहे आणि धावसंख्या झाली ती 42. पहिली बॅटिंग करत असताना दिघाटी संघाने केल्या 42 आणि दुसऱ्या डावात 43 धावांचं आव्हान मात्र प्रतिस्पर्धी संघासमोर म्हणजेच करंजाडे संघासमोर ठेवण्यात आलंय. पुढल्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, चला या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण त्वरित दाखल व्हायचंय. टॉस साठी मी पुन्हा एकदा जातोय उमंग भोईर सरांकडे आणि जशी मॅचला सुरुवात होईल शेखर पाटील सर असतील. नक्कीच टॉस साठी चला सामना आपण पाहणार आहोत. करंजा त्यांच्या अगेन्स्ट सारडे या दोन दरम्यान एक चांगलं बॅटल, चांगलं द्वंद्व रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटच्या मैदानावर एक चांगलंच युद्ध, बिग बॅटल, बिग लढाई आपल्या भेटीस येते आहे. करंजा टीमचे कॅप्टन नयन थली उपस्थित झालेत. मी मान्यवरांमधून विनंती करेल तत्पूर्वी पहा करंजा टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सारडे टीमचा कॅप्टन उपस्थित असाल तर लगेचच टॉस साठी या आलेले आहेत. ओके, मी मान्यवरांमधून विनंती करतोय मनोज पाटील साहेबांना आपल्या शुभाचे टॉस केला जाईल. या मी विनंती करतोय आपणास, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. मनोज पाटील बोकरविडा आपल्या समवेत जोडले जातील टॉस साठी. अगदी शेतकरी कामगार पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते, एक चांगलं द्वंद्व रंगेल. सारडे टीम त्यांच्या समवेत द्रोणागिरी आई करंजा. तत्पूर्वी आपण पाहतोय तसेच सन्माननीय आमचे राजेंद्रजी पाटील देखील उपस्थित आहेत. टॉस कोण मागतोय? अगदी सारडे टीम. येस, हेल्ड इज अ कॉल आणि टॉस जिंकलाय सारडे टीम. हेल्ड आलाय, छापा आलाय, टॉस जिंकलाय सारडे टीम. नक्कीच आपला निर्णय प्रथमतः काय असेल? फिल्डिंग करणार पहिला. फिल्डिंग नक्कीच सातत्याने आपण पाहतोय हाच निर्णय बराच वेळ घेतला जातोय. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग, अगदी फिल्डिंग घेण्यामागचं कारण आणि तदनंतर या स्पर्धेमध्ये या मैदानावर खेळत असताना कोणता आनंद पाहायला मिळेल? मैदान कसं वाटतंय? मैदान खूप सुंदर आहे आणि नक्कीच जाऊया इथून. नयन यांच्याकडे सातत्याने आपण या मैदानावर दिवस रात्र क्रिकेट आणि क्रिकेटच केले जातात, पण आपल्या समोर टॉस सरला बॅटिंग आले आहे. बॅटिंग मध्ये या मैदानावरचा खूपच तुम्हाला अंदाज आहे, पण प्रतिस्पर्धी संघासमवेत कितपर्यंत सेट टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल? आम्हाला 50+ करायला लागेल जर जिंकायचं असेल तर. नक्कीच 50+ धावसंख्या ठोकणं गरजेचं आहे. ठाणकेश्वर मैदान आपण पाहतोय, ठाणकेश्वरचं सुसज्ज असं मैदान आणि या मैदानामध्ये रंगणारी हे एक भली मोठी स्पर्धा. प्रथमच डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपण पाहतोय प्रीतम दादा मात्र चषक स्पर्धेविषयी काय म्हणू शकाल? स्पर्धा कशी वाटते? मैदानामध्ये उजेड कितका आहे? प्रकाश झोतातील स्पर्धा आपण अनुभवतोय. भेंडकल गावात तर स्पर्धा खूपच छान होत्या आणि प्रीतम दादा बोला सर बोलणं इतकं कमी आहे, कारण आमच्या इथं पण येऊन गेलेले आहेत. आम्हाला पण खूप सहकार्य लाभला त्यांच्या टुर्नामेंट मागे. पूर्ण आमच्या प्रीमियरसाठी त्यांनी पूर्ण टी-शर्टचा हातभार दिला आणि खरंच व्यक्तिमत्व बोलले तर खूप छान आहे. आपलेच आगरी समाजाचेच आहेत आणि खरं मान्यवरांसाठी ते पण चांगले आहेत. नक्कीच चांगली प्रतिक्रिया दिली स्पर्धेविषयी आणि दादांविषयी. हे दादांचं कार्य आहे, म्हणून तर आज देखील प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात ज्यानं घर केलंय अशा डॅशिंग पर्सनॅलिटी अँड डॅशिंग व्यक्तिमत्व एकच, तो म्हणजे आपला हक्काचा, आपला लाडका आगरी कोळी प्रीतम दादा मात्रे. आणि त्यांच्याविषयी चांगली बाईट देखील पाहायला मिळाली आहे. अगदी आपण पाहिले तर नयन यांच्या माध्यमातून. आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. जसा उत्तरार्धाला सुरुवात होईल तसा आवाजामध्ये बदलाव केला जाईल. कॉम्बॉक्स मधून जोडले जातील शेखर पाटील सर, मॅन फ्रॉम कुडावे. धन्यवाद. यस, थँक्यू उमंगजी भोईर आणि थँक्यू सो मच चंदूजी शेट्टे सरांचा आवाज आपण ऐकला मागच्या इनिंग मध्ये. चला जास्त उशीर करायचं नाही बघा, कारण आज खूप साऱ्या मॅचेस आहेत त्या आपल्याला कव्हर करायच्या आहेत. डे नाईट फॉर्मॅट मधील एक नामवंत स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय आणि ती स्पर्धा मग आपण पाहताय.
जनतेच्या मनातील आमदार प्रीतमदादा म्हात्रे चषक संघर्ष योद्धा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलंय आणि संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे चषक सुद्धा खूप ठिकाणी आपण पाहिलं. संघर्ष हे अंगामध्येच असावं लागतं, मनामध्ये असावं लागतं आणि ते सलसलत्या रक्तामधून आपण दमण्यामधून पाहिलं प्रीतमदादांच्या. लढवय्या बाणा कसा असावं आणि त्याचं जिवंत उदाहरण, कार्यशैली कार्यप्रणाली अप्रतिम आणि मग तलागालातील सर्वांच्या बरोबरीनं तरुणांच्या गळ्यामधील ताईत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे असे खंबीर दमदार नेतृत्व, राजकीय शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक मॅच ऑन गेम स्टार्ट. दुसऱ्या सत्राला झाली सुरुवात. होता पहिला चेंडू, बॅटची टॉप याची ती बघा, यष्टी रक्षकाला संधी होती परंतु त्याला झेल टिपता आले नाही, थोडीशी उंची जास्त होती आणि चेंडूनं मात्र त्याला बीट केलंय. पहिला चेंडू एक धाव मिळाली. एक न बॅट्समन आपण पाहताय जय पाटील आणि त्याच्या जोडीला आर्यन भुईरला आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंड वर आर्यन येतोय. कर्जुआई क्रिकेट संघ करंजडे त्यांच्या बरोबर खेळणारा संघ मैत्री 11 दिगाटी अशी मॅच आपण पाहताय. टार्गेट सेट केले टोटल 43. या वेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपवर चेंडूला रिलीज केलं जातोय. चांगली डिलिव्हरी हाताळली आहे. चेंडू अप्रतिम पडला, बॅट्समन कडे उत्तर नव्हतं आणि चेंडू मात्र डॉट आलाय. 2 चेंडूचा खेळ संपला. एक धाव मात्र पाहायला मिळतीये. टार्गेट 43. 43 धावा जमवण्यासाठी कितपत संघर्ष कितपत प्रयत्न होतील या मॅच मध्ये. या वेळेला समोर सरळ बॅटनं ब्लॅक स्क्रीनच्या साइड स्क्रीनच्या बाजूने निघालाय. हा येतोय बॅट्समन आर्यनच्या बॅट मधून. टीम करंजडेसाठी चौकार. सन्मानाकडे बोलूया. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय वैभव दादा ठाकूर, शेतकरी कामगार पक्षाचे आणखी एक युवा कार्यकर्ते, त्यांचा सन्मान इथून केला जाईल. मी विनंती करतोय सन्मानाकरिता रतन ठाकूर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण वैभव दादांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी करून घ्यायचा आहे. नक्कीच सन्मान केला जातोय वैभव दादा ठाकूर यांचा या सोल्यावरती आणि उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान. जाऊया मैदानाच्या दिशेनं. तिथून आपण सद्यस्थितीच्या चालू घडामोडी ऐकूया कॉम्बॉक्स मधून. चला फिल्डिंग लगेच सजवा. टीम मीटिंग करायची नाही बघा, टीम मीटिंग साठी परवानगी नाहीये. चला मॅच लगेच ऑन करा. एक चौकार आपण पाहिला आर्यनच्या बॅट मधून, त्यानंतर पुन्हा एकदा कव्हरच्या वरतून खेळायचं होतं परंतु प्रॉपर स्ट्रोक कन्वर्ट झाला नाही. बॅटची टॉप एज फटका फसला, झेल टिपलाय आणि क्षेत्ररक्षक होते गुरुनाथ. चांगला झेल, पहिला धक्का. कर्जुआई क्रिकेट संघ करंजडे टीमला 5 अंकावर पहिला गडी बाद. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले 1 P1 चं षटक हाताळताना तुम्हाला पाहायला मिळेल. मांडंटरी पॉवर प्ले 9 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये, 2 फिल्डर बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. एक लॉंग ऑफ मध्ये आहे, दुसरा क्षेत्ररक्षक तुम्हाला अगदी पाहायला मिळेल. मिड विकेट मध्ये चांगला चेंडू, चांगला टास्क पाहायला मिळाला. अप्रतिम डिलिव्हरी, थोडीशी शैली आपण पाहिली तर क्रॉस अँगलने येत आहेत. चेंडूला योग्य पद्धतीने हाताळताय. टप्पा चांगला आहे. क्रिकेटमध्ये खेळ करत असताना तुमच्याकडे किती वेग आहे याला महत्व नाहीये. टप्पा किती चांगला आहे, व्हेरिएशन कसं आहे, गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, या सर्व गोष्टी मायने रखतायत आणि तेच मात्र गोलंदाजी करतायत. या वेळेला मात्र फटका एक्झिक्यूट केला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मात्र येणारा सोपान पाटणकर आणि त्यांच्या बॅट मधून आलाय या स्पर्धेचा ब्रँड चौकार.
मेहनत जे हनुमान क्रिकेट संघ बेंडकल घेतोय बघा. आमचे सचिन दादा असतील, हितेन असतील, सर्व त्यांची टीम तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येकाची मेहनत, प्रत्येकाची मेहनतीतून मात्र पाहायला मिळत आहे आणि त्या मेहनतीने ही स्पर्धा मात्र यशस्वी केली जाते. जी कार्यप्रणाली प्रीतम दादांची, त्यांची मेहनत, त्यांच्या बरोबरीने सर्व त्यांचे धडाडीचे कार्यकर्ते आपण पाहिले, ज्येष्ठ श्रेष्ठ तलागालातील. कारण आज मात्र जर आपण विचार केला ना तर हे मात्र क्लिअर झालं की तलागालातील शेतकरी कामगार पक्ष जागी आहे, हे सुद्धा आपण पाहिलं. इथून मात्र फटका चांगला या वेळेला स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. डीप मिड विकेटचा क्षेत्र निवडलं जात आहे. बॅट्समन होते या वेळेला जय पाटील आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा चौकार. तलागालातील सर्वांनी ताकद दाखवली आणि ताकदीचा परिणाम खूप वेगळा पाहायला मिळाला. या वेळेला मात्र लॉफ्टेड फटका, चेंडू थोडासा बाउन्स होताना आपण पाहिला आणि त्यानंतर त्या बाउन्स चेंडूवर फटका एक्झिक्यूट केलाय. बॅट्समन होते पुन्हा एकदा जय पाटील आणि त्याच्या बॅट मधून येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग या दिशेने येणारा कर्जवाई टीम करंजणेसाठी आणखी 4 धावा, चौकार. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल चांगला चेंडू कमबॅक झालाय. 2 चौकारली जय पाटीलने लगावले. त्यानंतर धाव संख्या पुढे सरकली. टोटल रन्स आता 17, 17 धावा. 17 धावा स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक गडी गमावलाय करंजडे टीमनं. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत ओमकार. या वेळेला पुन्हा एकदा उंच उडालाय. फटका एक्झिक्यूट करू शकले नाही बघा. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, हे सूत्र खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. परंतु ते झालं नाही. इथून मात्र झेल सुद्धा मिस झालाय. फलंदाज बचावला आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं असेल तर टोटल कंप्लीट केल्या. इथून मात्र 2 धावा आणि त्या जीवदानाचा फायदा जय पाटील कितपत उचलेल हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धावा, धाव संख्या टोटल 19 धावा. या वेळेला शॉर्ट पिच चेंडू पूल करायचं होतं, पूल मात्र सक्सेसफुल होऊ शकला नाहीये आणि त्यानंतर मात्र फटका फसलाय. चांगली इनिंग, चांगला खेळ जो करत होता तो जय पाटील मात्र योगदान देत असताना त्याला आपण पाहिलंय. टोटल 11 धावेचं योगदान, 2 चौकार. विकेट क्रमांक 2 करंजाडी टीमचा पॅव्हलियन मध्ये परतोय. विकेट डाऊन. शेखर पाटील सरांचा उपस्थित व्यासपीठावर मान्यवरांचं शब्दरूपी हार्दिक स्वागत आणि ओव्हर टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. करंजडी टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. तुमची अतिथजी साबळे ग्रामपंचायत सदस्य, राज इंगले, बिपिनजी गायकवाड ग्रामपंचायत सदस्य, अमोलजी साबळे आणि विशाल भुईर यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येतात स्पर्धेला आणि करंजडी टीमला. त्यांचं आपण करूया स्वागत. जाऊया आपण आजच्या दिशेनं. टोटल टीमची धाव संख्या आहे 19 धावा. आता मात्र संयमी खेळ, शांत खेळ पाहायला मिळतोय. एक सिंगल पूर्ण झाली, स्ट्राईक रोटेट गेली आणि या सिंगलनं मात्र धाव संख्या आता तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे टोटल 20 धावा. याच दरम्यान आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय शेखर दादा
राकेश दादा पाटील यांचं शुभागमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत असेल आणि मी विनंती करते आमचे आदरणीय सन्माननीय शुभम शेठ ठाकूर साहेबांना आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. राजाबुवा बैलाचे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मालक आज खऱ्या अर्थानं त्यांचा बैलगाडा शर्यतीमध्ये देखील द्वितीय क्रमांकाचा मान पटकावताना पाहायला मिळाल्यात. एकच नाद फक्त आणि फक्त बैलगाडा शर्यतीचा नाद. तेच आमचे सन्माननीय शुभम शेठ ठाकूर साहेबांचा शुभ आगमन या कार्यक्रमाप्रसंगी पाहायला मिळतो. या आपल्या प्रथमतः शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. नक्कीच येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. भारतीय संस्कृती मित्रांनो आणि ती संस्कृती जोपासली जातीये. कारण ज्या वेळेला आपल्या घरी पाहुणे येतात त्यावेळेला आपण त्यांचा पाहुणचार करत असतो, त्यांना हवे नको तो बघत असतो. त्याच पद्धतीने येणाऱ्या या व्यासपीठावर पाहुण्यांचा सन्मान आदरतिथ्य आदरपूर्वक सन्मान आपण पाहत आहे. कारण सातत्याने आपण म्हणतो ना की भूक लागल्यानंतर जेवण ही प्रकृती आहे मित्रांनो. भूक लागून जेवण म्हणजे विकृती आणि आपल्या ताटामधील दुसऱ्याला देणं ही मित्रांनो भारतीय संस्कृती आणि तीच मात्र जोपासली जातीये. इथून मात्र खटलं बघा काय बाटची एक छेडछाडी करण्याचा प्रयत्न झालाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल बॅट्समन मात्र क्रीज सोडताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि मैदानामध्ये जल्लोष. विकेट क्रमांक 3 करंजाडे टीमचा बाद होत असताना निखिलला बाद होत आहेत. जनतेच्या मनातील आमदार प्रीतम दादा महाद्रे आणि बघा त्यांच्या नावाची स्पर्धा. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक मायबाप, सर्व खेळाडू वर्ग असेल, सर्व मान्यवर, आयोजन कमिटी आपलं सर्वांचं स्वागत. या वेळेला चेंडू मात्र तुम्ही पाहताय कव्हरच्या दिशेने खेळतात. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग करतात, चेंडू फेकतील. तत्पूर्वी कंप्लीट झाल्या इथून 2 धावा आणि या 2 मात्र धावा संख्या पुढे सरकली जाते. धावा संख्या आता टोटल 22 धावा पाहायला मिळते. 22 ऑन बोर्ड. साईप्रीत लाईव्ह हे चॅनल तुम्हाला पाहायला मिळत आहे. स्क्रीनवर तुम्ही सर्व गोष्टी पाहू शकाल. खूप चांगली क्लिअरिटी आणि मग आमच्या चंदूजी वाघमारे आणि त्यांची पूर्ण टीम मेहनत घेतीये. गोलंदाज पुन्हा एकदा नितेश. या वेळेला नितेशचा हा चेंडू आपण पाहताय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करतायत. वेगानं सिंगल स्ट्राईक रोटेट करतायत बघा. कारण ज्या वेळेला एखादा डॉट चेंडू येतो प्रेशर बॅट्समन वर येतं. जर स्ट्राईक जरी तुमची रोटेट होत राहिली ना म्हणतात तर मग गोलंदाजावर प्रेशर पाहायला मिळतं आणि तेच इथे करताना पाहायला मिळतील तुम्हाला हे 2 बॅट्समन. एका बाजूला सागर कदम, दुसऱ्या बाजूला आपण पाहताय सोपान पाटणकर. 3 गडी गमावलेत करंजाडी टीमनं. टीमची धाव संख्या टोटल 23. अद्याप आता 20 धावेची गरज. 15 चेंडू आणि 20 धावा. इक्वेशन तसं मी म्हणे महागडं नाहीये, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. क्रिकेटमध्ये भागीत करणं चुकीचं आहे. कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं हे क्रिकेटच्या पटलावर चुकीचं ठरताना आपण बराच वेळेला पाहिलंय. अनेक विक्रम आपण पाहिले, अनेक उदाहरणं
आपण पाहिली आहेत. एखाद्या वेळेला एखाद्या इनिंग मध्ये मोठा स्कोर तो चेस होताना पाहिलाय, तो रेकॉर्ड मोडताना पाहिलाय. अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी क्रिकेटमध्ये घडताना आपण पाहत असतो. कधी हसवतो, कधी रडवतो, कधी आनंद देतो, कधी शांत ठेवतो, असा खेळ म्हणजे क्रिकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहत आहे, फक्त दिशा देत आहेत. फर्स्ट स्लिपच्या दिशेने मात्र खेळतायत सागर कदम. एक सिंगल प्राप्त झाली. पुन्हा एकदा सिंगलनं धावसंख्या टोटल पुढे सरकली जातीये. धावसंख्या आता जोडली ती 25. 25 धावा, 25 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. अद्याप 18 धावेची गरज आहे. 18 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. 25 धावा स्कोर कार्ड वर जोडल्या जात आहेत. तुम्ही पाहू शकाल. खूप चांगली सुमधुर गीत संगीत तुम्ही ऐकताय. गेल्या 3 दिवसामध्ये 3 रात्रीमध्ये चांगली क्लॅरिटी. हे क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. सर्व बाबी प्रॉपर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. कारण आयोजन करणं मित्रांनो सोपं आहे, परंतु नियोजन हे खूप महत्वाचं असतं. तेच मात्र केलंय वर्ष पहिलं. आणि पहिल्या वर्षामध्ये काय दिमागदार आयोजन. कौतुक जितकं करावं ना जे हनुमान क्रिकेट संघ भेंडकल टीमचं, तितकं मी कमी म्हणेन. आणि त्या स्पर्धेची वाहवा, त्या स्पर्धेचा गाजावाजा अगदी उंच शिखरावर. अवांतराला चेंडू वाईट. टीमची धावसंख्या 26 धावा. या वेळेला पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र 2 चेंडू अवांतर फेकले, स्क्वेअर मारे पाहायला मिळाले. एक्स्ट्रा आणखी एक खर्च झाली. टीमची धावसंख्या आता टोटल स्कोर कार्ड वर जोडली ती म्हणजे आता 27 धावा. इथून मात्र मी म्हणेन धावसंख्या डिपेंड करताना कमी धावा आहेत. आणि मग त्या वेळेला असे चेंडू फेकणं कुठेतरी चुकीचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. चांगल्या चेंडूसाठी या वेळेला टाकत असताना आपण पाहता प्रयत्न केले होते, प्रयत्नांना यश मात्र मिळालंय. चेंडू थोडासा आतमध्ये आणला. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. षटक क्रमांक इथून संपलाय 3 आणि 3 षटकांचा खेळ संपला. 18 चेंडूच्या पूर्ण झाल्यानंतर करंजडी टीमची धावसंख्या 27 ऑन बोर्ड. 3 गड्यांच्या मोबदल्यात. आपण सन्मानाकडे वळतोय. माजी सदस्य म्हणून आज ज्यांच्या माध्यमातून बोकिरोडा ग्रामपंचायतीवर काम पाहण्यात आले असे निष्ठेचे आणि निष्ठावंत कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते राकेश दादा आपण पाहतो या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत. राकेश दादा पाटील, त्याचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जाईल. मी विनंती करतोय ययाती ठाकूर साहेबांना आपल्या शुभ हस्ते राकेश दादा पाटील यांचा सन्मान करून घ्यायचा. जरा जोरदार टाळ्या राकेश दादासाठी उद्या. अगदी आपण पाहतोय चनू मित्र परिवाराचे एक सदस्य आपल्याला पाहायला मिळतात आणि आज माजी सदस्य म्हणून देखील चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलंय. त्या अगदी राकेश दादा पाटील यांचा सन्मान जोरदार त्याने स्वागत करायचं आहे. राकेश दादांचा होणारा हा मान सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाचे युवा धडाडीचे निष्ठावंत कार्यकर्ते. तदनंतर मी विनंती करतोय पुढील सन्मान केला जाईल राजाबुवा बैलाचे खऱ्या अर्थानं मालक आपल्याला पाहायला मिळतात शुभम शेठ ठाकूर साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय संतोष ठाकूर आपणास आपल्या शुभ हस्ते आपण शुभम शेठ ठाकूर साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी करून घ्यायचा आहे. शुभम दादांचा सन्मान आपण पाहतोय या सोहळ्याप्रती. याच दरम्यान आपण पाहताय सन्माननीय आपण पाहू शकाल पाहुणे ज्यांचं इथे शुभागमन होत आहे ते विलास शेठ ठाकूर साहेबांचं इथे शुभागमन झाले. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. नक्कीच उद्योग क्षेत्रातील खूप मोठं दमदार नाव, दमदार व्यक्तिमत्व याच माध्यमातील सन्माननीय विलास शेठ ठाकूर साहेबांचं शुभागमन पाहायला मिळेल. उपस्थित मान्यवरांचं आपण स्वागत सोहळ्यातून पार पाडतोय. संपूर्ण मान्यवरांचा मी शब्दरूपी हार्दिक स्वागत करतोय आणि जातोय कॉम्बॉक्स मधून शेखर सरांकडे. येणारे 11 चेंडू आणि आता मात्र 15 धावेची गरज आहे. 11 बॉल आणि 15 धावा. मॅच शेवटपर्यंत रंगेल यात शंका नाहीये. दोन्ही संघ शेवटपर्यंत खेळतील, झुंजतील, लढतील. कारण क्रिकेटच्या पटलावर जेव्हा तुम्ही खेळताना तुमचा संघर्ष किती मोठा आहे, जितका संघर्ष मोठा तितका विजय तुमचा मोठा आणि तो संघर्ष तुम्हाला करावा लागेल. आलाय चेंडू इथून मात्र डॉट पाहायला मिळाला. येणारे 10 चेंडू आणि आता 15 धावा. एक डॉट चेंडू मी म्हणेन मैत्री टीम आपण पाहताय दिघाटी संघाला या स्पर्धेमध्ये थोडस पुढे आणेल. डॉट चेंडू करंजडे संघाला बॅकफुटला नेईल, परंतु ते बॅकफुटला जात असताना कसा खेळ असेल. या वेळेला फटका आपण पाहू शकाल फसला गेला. उंची जास्त लांबी कमी, मिस्क्यूट फटका पाहायला मिळाला.
ज्याच्यावर विश्वास होता तो विश्वासाला सार्थकी लावू शकला नाहीये. बॅट्समन महत्वाची विकेट जात असताना सोपान पाटणकर बिग विकेट. पाहिली आहे उद्योग क्षेत्रामधील एक मोठं नाव आपण पाहतो भेंडकल गावची आहे ते आमचे सन्माननीय विलास शेठ ठाकूर यांचं इथे मात्र शुभागमन होत आहे. साहेबांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून दमदार स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. साहेब आपलं स्वागत आहे. आपण पाहताय जनतेच्या मनातील आमदार प्रीतम दादा म्हात्रे आणि या चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. रफ अँड टफ सामना, पैसा वसूल मॅच, पैसा वसूल सामना. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, प्रेक्षक जोडतायत. त्या प्रेक्षकांचं करूया आपण सहर्ष स्वागत. इक्वेशन उरलाय विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे चेंडू पाहायला मिळतील तुम्हाला 9 चेंडू आणि 15 धावा. 9-15चं इक्वेशन. चांगला चेंडू, अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू मध्ये आपण पाहिलं तर खूप टास होता, चांगल्या पद्धतीनं हाताळलाय. डॉट आलाय. आता 8 मध्ये 15 धावेची गरज आहे. 8 बॉल 15. सामना कसा होईल, सामना कसा असेल, शेवटपर्यंत कोणता संघ या मॅच मध्ये तग धरून उभा राहणार आहे. इथून मात्र फटका एक्झिक्यूट करताना तुम्ही पाहू शकाल. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग. 100% एफर्ट. काय एफर्ट लगावलेत बघा, अप्रतिम. या मॅचला युटर्न देणारा फटका होता, परंतु या मॅचला मी म्हणेन क्षेत्ररक्षण करताना अडवलंय. फक्त खर्च झाल्या 2 धावा आणि 4 धावा मात्र वाचवल्यात. काय फिल्डिंग करतायत बघा, अप्रतिम. हे क्रिकेट आहे, हे गावाच्या नावाचं क्रिकेट आहे. ज्या वेळेला तुम्ही गावाच्या नावाच्या जर्सी परिधान करता एक नक्कीच नक्कीच सर. तत्पूर्वी पहा राजा बुवा बैलाचे मालक सन्माननीय शुभम शेठ ठाकूर यांचे बैल बाजीराव खऱ्या अर्थानं 3 वेळा हिंद केसरीचा मान पटकवण्यात आलाय. नक्कीच आज त्याचं गोड कौतुक आणि त्यांचं खूप मोठं नाव या विभागामध्ये शर्यतीमध्ये आपण पाहतोय. याच दरम्यान व्यासपीठावर उपस्थित उद्योग क्षेत्रातील धडाडीचं काम ज्यांच्या माध्यमातून केलंय. चला चला आयोजक आणि चला योग्य पद्धतीने कॅरी केलाय, अडवलाय आणि सेफ असणार आहे बघा. धाव संख्या टोटल आली 36 धावा बघा. आता उरलेत टोटल 7 धावेची गरज. मैदानामध्ये कुणीही जायचं नाही बघा. जो काही डिसिजन असेल आयोजन कमिटी पंच मिळून घेतील. यापुढे सुद्धा आणि आताही सांगतोय मैदानामध्ये कुणीही जायचं नाही. चला जाऊया मॅच कडे, कारण एखादी आपली चुकी आपल्या टीमला किंवा संघाला बाहेर घेऊन जाईल. जर पंचांनी तिकडून जर रेफर केलं 3ऱ्या पंचांसाठी तरच इथून घेतलं जाईल बघा, हे सुद्धा लक्षात घ्या. चला जाऊया मॅच कडे. सरळ बटना समोर खेळतायत. फटका या वेळेला पाहायला मिळतोय. बॅक टू द बॉल स्ट्रेट फॉरवर्ड केलाय. वी शेप मध्ये फटका आणि चेंडू मात्र सरळ सीमा पार चौकार.
या वेळेला आपण पाहता टॅप करताय, सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि इथून मात्र आपण पाहू शकाल बघा, या वेळेला आता एकच धाव आली बघा. प्रेशर प्रेशर आणि आता मात्र प्रेशर आहे. प्रेशर कुठपर्यंत क्रिएट होणार आहे, प्रेशर कुठपर्यंत घेऊन जाणार आहे आणि हे प्रेशर आता मात्र या मॅच मध्ये काय करणार आहे. काय जबरदस्त सामना, असं वाटलं सुद्धा नव्हतं की सामना इथपर्यंत येईल. 12 मध्ये 16 होत्या, आता शेवटचा एक चेंडू आणि आता एका धावेची गरज. एक बॉल एक रन. दोनही संघ धडधड धडधड आणि धडधड पाहायला मिळेल. कारण पाठीराख्यांच्या मनामध्ये प्रश्न, संभ्रम, त्यानंतर खूप काही गोष्टी असतील, दडपण सुद्धा असेल. आता प्रेशर मी म्हणेन गोलंदाज आणि स्ट्राईक एंडवर बॅट्समन आहे त्यांच्यावर असणार आहे आणि ते प्रेशर कसं रिलीज करतील दोन्ही खेळाडू हे सुद्धा आपण पाहूया. CRICKET या 7 शब्दांमध्ये लपलेला खेळ म्हणजे क्रिकेट. कधी हसवतो, कधी रडवतो, कधी आनंद देतो तर कधी शांत ठेवतो. परंतु या मॅच मध्ये कोणता संघ शांत असेल तर कोणता संघ विजय संपादन करून पुढच्या मॅच मध्ये, पुढच्या दुसऱ्या इनिंग मध्ये किंवा दुसऱ्या मॅच मध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु पाहूया आपण, एक बॉल एक धावेची गरज. सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी. काय मॅच रंगली आहे बघा. एक चेंडू एक धावेची गरज. आणि या वेळेला रोशन यांचा फटका तुम्ही पाहताय, विजयी फटका, एक धाव आणि सामना मात्र जिंकलाय. तर कर्जुआई क्रिकेट संघ करंजडे टीमनं, कॉंग्रॅच्युलेशन टीम करंजडे आणि हार्ड लक टीम मैत्री 11 दिघाडी संघ